नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ, शुभ रविवार. आणि इकडे बघा मागं शिवानी आहे. सगळ्यांना माझ्याकडून पण गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग DSKची. आणि तुम्हाला सांगतो मस्तपैकी सकाळ सकाळी हे बघा ग्लासात मस्तपैकी ग्लास भरून कॉफी चालू आहे. मस्त कॉफी पित आहे मी आता. आणि तुम्हाला काय सांगू, आजकाल कॉफी जरा जास्त टेक करून राहिलो मी, कारण मला कॉफी पिऊ वाटते आजकाल, असं काही विषय आहे. आणि शिवानीला कॉफी काही देता येत नाही मला, त्यामुळे शिवानी तुम्ही कुठे देता कॉफी मला? मी नाही किती वेळा मागितली. शिवानी आता तुम्ही मला शिवानी काय पाहिजे? शिवानी दूध पिते, दूध पिते. शिवानीचं दूध, शिवानीला दूध चालू आहे, कारण चहा पण व्यवस्थित नसतो आणि दूध पण व्यवस्थित नसतं. आणि सगळ्यांना एक गोष्ट आज सांगण्यात येत आहे की आपले व्हिडिओ रोज संध्याकाळी 9:30 वाजता येणार आहेत, कारण जो दुपारचा टायमिंग होता त्या टायमिंगनुसार व्हिडिओची थोडीशी दगदग मागं पुढं आणि फिक्स टायमिंग नव्हता. त्याच कारणास्तव मी कम्युनिटीला पोस्ट पण टाकली होती. आणि काल रात्री व्हिडिओ जो टाकला मी 9:30 वाजता, त्याला जरा प्रतिसाद मस्त भेटलेला आहे. त्याच कारणानुसार आता रेग्युलर त्याच टायमिंगला व्हिडिओ पडतील, नाही का? हां, शिवानी एकदम रिलॅक्स आहे, मी पण आरामात बसलो होता. आज रविवार आहे, बघू आता आज रविवारी आज काय काय घडतं काय काय नाही सगळं तुम्हाला पुढे कॅमेऱ्यामध्ये दिसेल, आहे की नाही? आज सगळ्या गोष्टी शूट करू आम्ही. आणि आज थोडासा संडे ना, आज रविवारचा बाजार भरतो ना रविवार. आज रविवारचा बाजार पण भरतो आणि आज बाजारात जायचं आहे, नाही का? चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. आणि चला 1-2 मिनिटात तुम्हाला थोड्या वेळात भेटतो. थोडं आवरा करून घेतो आणि मग भेटतो. चला. हा, इकडं ही ना काय करायला माहिती का, निस्ती वॅसलीनचे डब्या लावले. 2 डब्या संपवले तिने बसल्या आता. 2 डब्या. शिवानी एक डब्बी वेगळी गोष्ट, एवढी डब्बी लावायची वॅसलीन उडायचं का मी नुसतं तर काय. आणि ती वॅसलीन डब्बी काऊन लावायची, कारण मी आणली होती मला लावायला हाताला, त्याच्यामुळे तुला करायची. म्हणजे मला त्या याच्यामुळे हात ओरले होते म्हणून आणली होती मी ती. माझे पण एवढं पूर्ण डब्बी, पूर्ण 2 डब्बी आणि अजून एक डब्बी, 2 डब्बी लावून ती सकाळपासून पूर्ण खतम केली. सकाळपासून हाय ते 5 रुपयाचे, पण ते राहू दे ना घरामध्ये. पण कशाला 5 रुपयाचे तुम्ही आणू शकता ना रिटर्न. चल झालं, तो आवरलं. आय एम रेडी. चालले मी आता आम्ही चाललो भाजी मार्केटला. काही म्हणते मित्रांनो, आता आम्ही चाललोय भाजी मार्केटला. तिकडचा व्हिडिओ थोडाफार तुम्हाला दाखवतो मी आता. शिवानी काय काय घेईन बघू आपण. मला भाजी आपलं बाजार करता येतो आता. शिकले मी. मग शिकली का? मग चल मग आता चल. चलो जा रे हम. मित्रांनो इकडे बघा, इकडे शिवानी आहे. मित्रांनो तुम्हाला काय वाटतं, ही जी शिवानी आहे ती तुम्हाला कालच्या तिखट आहे? शिवानी तिखट आहे का? मसाला तिखट आहे का? तर मित्रांनो तुम्हाला सांगतो मी, शिवानीला काय वाटतं माहिती का, रोज नवीन नवीन पदार्थ काही ना काही खायला पाहिजे. आणि आज शिवानी मार्केटमध्ये गेली होती, पण मार्केटमध्ये खूप गर्दी असल्या कारणास्तव व्हिडिओ नाही बनवता आला मला, कारण गर्दीचा विषय नाही येत. पण शिवानीने 1% शॉपिंग केलेली नाही. केली ना शिवानीने काय केलं, फक्त उभा राहिली, ओ हे घ्या, ओ ते घ्या, सगळं काम मला करायला लावलं. मग व्हिडिओ कसा काढणार? आणि शिवानी आता सध्या बनवत आहे खिचडी. हे बघा खिचडी, मस्त पैकी खिचडी चालू आहे. आणि अजून एक पदार्थ शिवानी माझ्यासाठी करणार आहे. मी नाही करणार, तुम्ही मी नाही करणार, तू बनव. तुला शिकायला पाहिजे ना काय येतं काय नाही ते काम मीच करायचे का? तुम्हाला येतं ना पण. मग नवऱ्याला स्वयंपाक बनवला होता ते एवढं सांगा बरं. मित्र माझ्या बहिणींनी लवकर कमेंट करा आणि सांगा, तुम्ही असंच म्हणता का की बाबा तुम्ही असंच म्हणता घरी काय म्हणता की जेवण तयार करा म्हणून तुमच्या नवऱ्यांना घरी? रोज नाही सांगत मी तुम्हाला. मग रोज नाही सांगत. आणि शिवानी आज माझ्यासाठी एकदम गोडधोड तुमच्या हातचं खाऊ वाटतं. आणि मग तुमच्या हातचं खाऊ वाटतं ते पप्पा मला काय म्हणते, तू सारखा किचन मध्ये जातो काय नाही काय बनत राहतो काय नाही असतं. तुमच्या हातचं खाऊ वाटतं मला, म्हणून मी सांगते तुम्हाला. माझे एवढाच टाइम आहे तुमच्या हातचं खायचं. बघा कशी बोलती, बघा बरोबर आहे ना, बघा कशी बोलती. आणि तुम्हाला सांगतो शिवानी आता माझ्यासाठी बनवणार आहे गोड गाजराचा हलवा. मस्तपैकी गाजर असे किसून ठेवलेले आहेत बारीक बघू शकता तुम्ही. मस्त गाजर किसून ठेवले. मी का हात घालतोय पण त्याच्यामध्ये मला हे कळत नाही. आणि तुम्हाला सांगतो मी एक गोष्ट सांगू का, तू 1 मिनिट सरक, मला ती पिशवी दाखव. पिशवी नाही, पलीकडची पन्नी दाखव. हा दाखव.
आता हा जो मसाला आहे कुणाकुणाला माहिती आहे आणि माहिती नाही मला मला पण सांगा. माहिती नव्हतं. हा कुणाकुणाला माहित आहे हा मसाला आहे. मी ऍडव्हर्टाईज नाही करत कंपनीचं नाव हाईड करू आपण, पण हा मसाला कुणाकुणाला माहित नाही हे बघा मी टाकले माहिती जास्त सांगा. चालते. तर ती काय म्हणली मला, तुला माहित नाही मसाला तो. नाही तू फ्राईड राईस कधी खाल्लेला नाहीये? नाही तू कधी आयुष्यात फ्राईड राईस खाल्लेला नाही? नाही. बघा पण अशी मित्रांनो, कोणतीच गोष्ट नाही की तुम्ही मला खाऊ नाही घातली, खाऊ नाही घातली. सगळ्या गोष्टी खाऊ घातल्या. हा सगळ्या गोष्टी खाऊ घातल्यात. आता शिवायला एकच टेन्शन आलं आहे की ती जेव्हा ज्यावेळेस जाईल तिकडे गावाकडे, त्यावेळेस तिला काय खायला भेटेल काय नाही भेटणार. आणि कालच्या खायला भेटेल का बघा बघा असं एवढं तेल? तिखट नको करू, जास्त तिखट नको करू. मी खिचडी खाणार नाही, तू सांगतो. म्हणजे तुम्ही तेवढं तू मसाला तू जर त्याची जर खिचडी केली तर मी खाणार नाही, मी तुला आधीच सांगायलो. नाही केली तिखट, टेन्शन नका. मित्रांनो शिवानी सारखं तिखट करायला लागली. तिखट करू नको, तुला सांगतो मी. नाही. तिखट करू नको, बिलकुल भी तिखट नाही पाहिजे मला. नाही. चांगली खिचडी बनव. ओके. आणि गाजराचा हलवा पण तुम्हाला दाखवून मी. आणि आपला व्हिडिओ जो 9:30 वाजता येणार आहे तो 9:30 ते 10 याच दरम्यान पडणार आहे कारण मी एक गोष्ट नोटीस केली काल की जे आपले व्हिडिओ ज्या वेळेस पडतात ना त्यावेळेस खूप सारं प्रेम दिलं जातं व्हिडिओला. तिकडे बघ जरासं, बोल ना जरासं 2 शब्द. खूप सगळं प्रेम दिलं जातं त्याबद्दल थँक्यू. आणि सगळ्यांचे आभार त्याबद्दल. बाकीचे थोड्या वेळात मी थोड्या वेळात भेटतो खाली जाऊन, कारण मम्मीचं आणि त्यांचं काय चाललंय ते दाखवतो. तो बरोबर आहे. हा चला. आणि खूप दिवस झाले असेल तुम्ही डुग्गूला बघितलं असेल तर डुग्गूला सुद्धा व्हिडिओ कॉल लावतो मी खाली जाऊन. थोडंसं तुम्हाला 2 मिनिटं आणि डुग्गू दाखवतो. पटकन वरती आम्हाला थोडी हेल्प करू नाही लागेल. मी करणार नाही. मी एकटी थांबणार नाही नाही, वरती. मी करणार मी नाही. पण खाली येणार मग तुमच्या ये मग सोबत. ये. करू नको स्वयंपाक करू नको, सगळं बंद करून टाक. उपाशी मार सगळ्यांना उपाशी. पार्सल मागव. मग पार्सल मागू. रोज रोज बाहेरचं खायला चटका लागला जिबीला. अवघड काम झालेलं. नुसतं बाहेरचं खायला पाहिजे. हिला पिझ्झा काय नाही, हे काय नाही, ते काय. मग ती मम्मी पिझ्झाला विझ्झा म्हणती. मग किती अवघड काम आहे. पिझ्झाला पिझ्झा. बघा असं काहीतरी सिच्युएशन चालू आहे. आता खाली जातो आणि त्यांचं काय चालू आहे बघू. एवढं मला वाटलं तुम्ही मला एवढं किसून देता. अजून खिसते मला येते पाहिजे. मी भरपूर लय मोठा खाणार आहे. मी खाणार नाहीये, मला आवडत नाही. मला खायचं आहे. मी तूप टाकणार त्याच्यात. छी. मला नाही मित्रांनो, खायचं. लय भारी मी फक्त बनणार. खिचडीच खाणार आहे. खा. बाकी काहीच खाणार. बघ बघ दूधवाला आला की मला सांग. 2 म्हणजे मिनिटात दूध मित्रांनो. टाकायचं काय? हा हे भगवान, त्यापेक्षा तुम्ही थोड्या वेळात मित्रांनो मी तुम्हाला भेटतो. आता खाली जाऊन कशाला मम्मी माझ्या पप्पाचं हातचं काय खाणार नाही, तुम्ही फेकून देतात. नाही नाही खाणार कारण नाही. गोड मला बनवलं पहिलं तर. येत नाही आणि दुसरं बघ म्हणजे ना रेसिपी बघ. तुला येत नाही म्हणजे अरे तुला बनवता येत नाही म्हणजे अवघडच काम आहे. खावा का नाही माणसाने घरामध्ये कवर बाहेर. बनवू शकता. मग मी नाही बनवणार. मला नाही माहिती. तुला बनवाच लागल. नाही तुला बनवणार. तुला बनवावं लागेल. मला माहित नाही. तुला जेवण बनवावं लागेल शिवाय ते बनवावं लागेल. मला जे लागतं ते तुला बनवावं लागेल. ते बघ तुम्हाला माहित नाही. समजलं का? तुमच्या लेकरांना शिकवून देईन मी. नाही काही ते गरज देईन नाही. तुम्हाला बनवून. काही गरज नाही. मला माझ्याकडून काय बनव. होणार नाही. मित्रांनो आता मी खाली जातो आणि खाली काय चालू ते दाखवतो तुम्हाला. जा जा. नमस्कार अली. नाही अरे मला नाही बोलायचं कोणाला. मला नाही बोलायचं कोणाला म्हणजे तिने एक तर तुम्ही असं कोण करायला माझ्यासोबत. ती वरती गेले की ती मला म्हणते स्वयंपाक करू लागा, मला हे करू लागा आणि तिला करू मला लागा. नाही बोलायचं म्हणलं ना. मग तो वेगळाच काहीतरी मूड चाललाय. बघा पप्पा तू कशी बघायचं हळूच. मी पप्पा बरं वाटतं तुम्हाला दरवेळेस मला म्हणते हलवा करा, हे करा ते करा. आमच्या घरात थंडी वाजली एक तर मम्मी खूप व्यस्त आहे मोबाईल बघण्यात. मोबाईल बघायचं नाही, मला कोणाला बोलायचं नाही. मम्मीचा मूड खराब आहे आज. मम्मीने आता लावले हेडफोन. आणि आता तुम्हाला सांगतो आम्ही जेवण केलेलं आहे. शिवण जेवण केलं तू? हे बघा सासूचं डोकं दाबून देती शिवानी. गरम झाले. मला डोकं नाही दुखत आहे. ती एक तर मला गाजराचा शेवटी तुम्हाला सांगतो मित्रांनो मला गाजराचा हलवा बनवायलाच लावला तिने. मलाच बनवायला लावला माहिती का? मलाच बनवायला लावला शेवटी माहिती का? मला पहिलं नाही म्हणजे मम्मी तर तिला एवढं बी नाही शिकलं की गाजराचा हलवा बनता येईल मी तिला. वर गेले नव्हते, मला माहिती. नाही तू शिकलं नाही की ह्याच्या तू मला आधी बोलू नको. तू बोलू नको म्हणजे ह्याच्या आधी तो शिकील नाही का? तो काम होतं ना घरामध्ये सुनाला शिकवायचा गाजराचा हलवा. हा तुला येतं तू सांगायचं ना. मला माझ्याकडूनच बनवून घेतात. कोणी खाल्लं? तू खाल्ला तेव्हा कोणी पाहिलं? मीच बनला होता ना. मग मला नाही माहिती. मग तुला येते तर तू शिकवायचं. वरून मोबाईल बी लपून ठेवला माझ्यावरती. लपून ठेवलं. मग कुठं ठेवला मोबाईल? 15 मिनिटं मोबाईल सापडतो तुम्ही. मोबाईल कुठं खरं कसं सांगा. तुझा मोबाईल खराब झाला म्हणून असतो करू मोबाईल लपवायचे काम. काही पण नाही. माहिती ती असं नाही करावं माणसाने. असं शिक्षण देते सुनाला. मी काय शिक्षण देत नाही मला. पोराला कामाला लावायचं. बरं लावलं तुम्ही. तू रोज आहे तर खातो ना. मग आहे एका तू? दिवशी तो बनवलं तर काय झालं. मित्रांनो तुम्ही माझ्या फ्लूड ब्लॉगचं चॅनल बघितलं नसेल तर तिकडे जाऊन बघू शकता. फूड विथ DSK नाव आहे. त्याच्यावरती कोण बनवतं ते पहा. आणि बाई
कधी कधी माणसाने झुकून स्वयंपाक केला तर काही बिघडत नाही. पप्पा ते नाही करत, तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? ते नाही करत. आपल्याला काही येत नाही. त्यांना स्वयंपाकच येत नाही तर कशाला मध्ये मध्ये करते ते करत नाहीत मध्ये मध्ये किचन मध्ये जातच नाही. चहा बी बनवता येत नाही त्यांना. चहा त्या दिवशी केलता याला. आता आम्हाला चालायला जायचंय. आता वाजलेत बघा किती आणि अजून व्हिडिओचा पत्ता नाही. आज आपल्याला उशीर झाला 10 वाजले. लवकर जा. अरे काल बॅग भरली आणि काल निघाली होती तुम्ही. बॅग भरलीच नाही ती बरोबर. मग काय बॅग भरली नाही. काही बॅगेत काही सामान टाकलं रिकामा पसारा अभी टाइम फालतू. लगेगा. मग सबर करो, टाइम लगेगा. बॅगेमध्ये काही पसारा टाकला आणि चालले पसारा घेऊन आपले. आम्ही चाललो आणि अजून बी तुम्हाला दुसराच पसारा घ्यायचा आहे काहीतरी नवीन. अजून तुमची शॉपिंगच खतम होत नाही. म्हणजे दवाखान्यात जवळ तर तुमची शॉपिंग खतम होणार नाही तर कसं करावं माणसाने. मग 9 महिने तुझं काम आहे तिला काही काही चांगलं चांगलं करून खाऊ घालायचं. तुला काय हसू यायला लागलं? मजा घेता का तुम्ही माही? जेव्हा डिलिव्हरी होती तेव्हा यमाच्या दारातून येते ती. त्याच्यामुळे तिला 9 महिने चांगलं खाऊ तुला म्हणाल ती, मला नाही म्हणाली. ती यमाच्या दारात जाते ना. तिथं आतमध्ये मी नाही येणार. तुम्ही मला खाऊ घाला असं म्हणतात त्या. मग काय झालं, खाण्यासाठी मारामारी. गाजराचा हलवा केला तर काय फरक पडला. गाजराचा हलवा, पिझ्झा म्हण एकदा. पिझ्झा नको, पिझ्झा नको, मला नाही आवडत. आता तिला चार जे आवडते ते करून खाऊ घालायचं. तर काय वा वा, नवऱ्याला लावा कामाला. केले होते माझ्यासाठी काल त्यांनी गाजरे आणले होते हलवा खाण्यासाठी. कोणी? सकाळी वांगीच भाजी. मी आज कोणी आणले? आज तुम्ही आज कोणी आणले? तुम्ही. तिने भाजी घेताना बी काय केलं माहिती तुला? तिने भाजी घेताना सगळी भाजी मला घ्यायला लावली. नुसतं म्हणली हे घ्या ना, ते पहा ना, हे घ्या ना. तुम्ही एवढं? बोलले खाली नको. आता भाजी बी आणायला लावा लागले मला. तुम्ही एवढं कामाला बनवून काय टाकलं. झालं कामाला लागलं तर तुला उद्या तो लेकरू तो यापाशी राहणार आहे ती. आज तरी मी तुमच्या सोबत भाजीला सगळ्यात यायला पहिले लागले. तुलाच पप्पा म्हणणार आहे. हा उद्यापासून पप्पा तर मी- मलाच म्हणेन ना, का तुम्हाला थोडी म्हणणार आहे पप्पा. आजीचं काय घेणं ते नसते. आता चला, चालायला जायचंय. उशीर नका करू. जा चक्कर मारून. आम्ही जातो चालायला आणि भेटतो तुम्हाला थोड्याशा वेळाने. आम्हाला चालायला जायचं आता. त्याच्यामुळे मी व्हिडिओ बंद करतोय आणि व्हिडिओ येतोय आता. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. शेवटचा टेक होता हो, खतम. आता भेटतो नवीन एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, सुस्त राहा. हे बघा कशी दातात बोटं घालती. चला भेटतो तुम्हाला. बाय बाय.